आज आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ही डेफिनेशन थोडक्यामध्ये पाहणार आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मीन्स व्हॉट मीन्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर जी डेफिनेशन आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन करता पाहिली तीच डेफिनेशन कंटिन्यू आहे. फक्त केवळ त्याला एक शेवटचा ऑर्डर पेअरमध्ये लिहायचं आहे आणि ऑर्डर पेअरमध्ये लिहिणे म्हणजेच ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. तर लेट एक्स बी ए डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल डिफाइंड ऑन अ सॅम्पल स्पेस एस. सपोज x1 x2 x3 up to xn is a range set and probability of that is pi can be written as p of x is equal to xi is the probability mass function of x, the set of order pair xi pi. The set of order pair मध्ये जे लिहायचं आहे त्यालाच म्हणायचं आहे probability distribution, where I is 1 2 3 up to n is called probability distribution of x. कन्व्हिनियंटली म्हणजे आपण आपल्या सोयीस्कर प्रमाणे कसं लिहायला जाईल ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर टेबल घेतला आहे. वरच्या रो मध्ये x च्या व्हॅल्यू ज्या x1 x2 x3 up to xn पर्यंत दिले या व्हॅल्यू. खाली प्रोबॅबिलिटी आहे, यालाच आपण pi पण लिहू शकतो. pi याची प्रोबॅबिलिटी दिली आहे p1 p2 p3 up to pn पर्यंत. तर ही जे ऑर्डर पेअर आहे ही xi पेअरांसाठी i ची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली x1 p1 i is equal to 1 p is equal to 1. पहिली ऑर्डर पेअर काय मिळणार x1 y1 सॉरी p1 x1 p1 ही झाली ऑर्डर पेअर x1 p1. i ची व्हॅल्यू x2 ठेवली आपण x2 p2. दुसरी ऑर्डर पेअर मिळाली आपल्याला. i ची व्हॅल्यू 3 ठेवली x3 p3 अप टू i ची व्हॅल्यू आपण n ठेवली तर xn pn. तर ही जी ऑर्डर पेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे यालाच म्हटलं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आणि कन्व्हिनियंटली कशा प्रकारे लिहिते x च्या व्हॅल्यू वरच्या रो मध्ये x1 x2 x3 अप टू xn पर्यंत आणि खालच्या या टेबलच्या दुसऱ्या रो मध्ये प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू p1 p2 p3 अप टू pn. आता लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यानंतर एक्झाम्पल शिकायचे आहे. याच्या खालच्या व्हॅल्यू आहेत p1 p2 p3 अप टू pn. नेव्हर निगेटिव्ह, नेव्हर बी निगेटिव्ह. वरच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यास चालेल x1 x2 x3 अप टू xn या निगेटिव्ह असल्या तर चालतील, मात्र खालच्या व्हॅल्यू निगेटिव्ह नाही पाहिजे. पुन्हा याला काय म्हटलंय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शनची डेफिनेशन पाहिली होती. प्रोबॅबिलिटी ऑफ i ग्रेटर दॅन 0 पहिली कंडिशन फॉर i इज इक्वल टू 1 2 3 अप टू n पर्यंत. दुसरी कंडिशन होती की समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू n pi इज इक्वल टू 1. म्हणजे या सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज किती यायला पाहिजे टोटल 1 असली पाहिजे. तेव्हा त्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणणार आपण. म्हणजेच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. इनडायरेक्टली त्यामध्ये ते आहेच हे लक्षात घ्यायचं. म्हणून तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हटलं असेल तर त्यामध्ये प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे म्हणजे या दोन कंडिशन त्यामध्ये आहेतच एवढं लक्षात घ्यायचं. आणि फक्त बदल काय आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा केवळ ऑर्डर पेअर मध्ये लिहायचा आहे. xi pi या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. त्याला कन्व्हिनियंटली आपण असं लिहिणार म्हणजे येणारं समोरचं जे एक्झाम्पल राहील जे असं टेबलच्या फॉर्म मध्ये दिलं असेल ते प्रत्येक प्रॉब्लेम या टेबलच्या फॉर्म मध्ये असलेलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच असणार हे लक्षात घ्यायचं. तर आता आपण एक्झाम्पल पाहूया यावरती. एक्सरसाइज 7.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. तर इथे म्हटलं की लेट एक्स रिप्रेझेंट द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड अँड नंबर ऑफ टेल्स. म्हणजे एक्सला काय रिप्रेझेंट केली त्यांनी नंबर ऑफ हेड अँड नंबर ऑफ टेल ऑफ 10 व्हेन ए कॉइन इज टॉस 6 टाइम. म्हणजे 6 वेळा कॉइन टॉस केला आहे. व्हॉट आर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. लेट एक्स रिप्रेझेंट द difference between number of head and number of tail असं म्हटलं आहे. तर इथे आपण सोल्युशन लिहू याच्यामध्ये. when a coin
toss 6 times and therefore sample space S मध्ये पहा काय राहणार. या सॅम्पल स्पेस S मध्ये आपल्याला कशा व्हॅल्यू मिळतील. पहिल्या ह्याच्यामध्ये 0t किंवा 0h तर 6t 0h 6t किंवा दुसरं 1h 5t तिसरं twice h 4t 6 कॉइन्स आपण टॉस करतो आहे 3h 3t 4h twice t 5h 1t आणि 6h 0t. किती म्हटलंय की 6 कॉइन टॉस केले. समजा ऍट ए टाइम आपण 6 कॉइन टॉस केले असेल तर या येणाऱ्या कॉइनवर काय राहील. एकतर हेड असेल किंवा टेल असेल. तर आपण समजा हे 6 वेळा टॉस केले असेल तर समजा की पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये काय येईल की हेड एका वेळेला येणार नाही तर 6 वेळेला काय येईल टेल पहिली पॉसिबिलिटी. दुसरी काय येईल की एक हेड येईल तर बाकी 5 वेळेला टी येईल. याप्रमाणे 2h 2 तिसऱ्या वेळेला पॉसिबिलिटी राहील की 2 हेड येईल तर 4 टेल राहील. नंतर 3 हेड येईल तर 3 टी येईल. याप्रमाणे 6 हेड येईल तर 0t येईल. तर यापेक्षा वेगळ्या पॉसिबिलिटी राहणार नाही. हे लक्षात घ्यायचं. किती वेळा तुम्ही टॉस करा रिपीट होईल. रिपीट झालेला आपण एकदाच घेतो याच्यामध्ये म्हणून याप्रमाणे हे राहतील. ठीक आहे. तर हा झाला याचा सॅम्पल स्पेस. आता समोर काय म्हटलं आपल्याला त्यांनी की x इक्वल टू let x represent. Now let x represents the difference between number of head and number of tails. ठीक आहे. आणि x is equal to नंबर ऑफ हेड आणि नंबर ऑफ टेल मधला डिफरन्स आपल्याला विचारला. याच्यामध्ये काय दिलं होतं 0-6. पहिलं 0-6 नंबर ऑफ हेड मायनस नंबर ऑफ टेल डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. दुसरं 1-5. तिसरं 2-4. नंतर 3-3 4-2 5-1 6-0. याप्रमाणे that is 0-6 -6 1-5 -4 2-4 -2 3-3 0 4-2 2 5-1 4 6-0 that is 6. तर x च्या what are possible values of x and therefore possible values of x are -6 -4 -2 0 2 4 6. हे सगळं विचारलं and these are possible values of x. These are possible values of x. समजलं. तर आपला डिफरन्स बिटवीन विचारला होता. 6 कॉइन टॉस केले याप्रमाणे आपल्याला हे मिळेल 0. इथे पहा 0h तर 6t 0 1 2 3 4 5 6 कॉइन आहे म्हणून 6 पर्यंत गेलं म्हणजे h वाढत गेले आणि t टेल टीनीच टेल. पहिल्यांदा 6 होतं 5 4 3 2 1 आणि 0 पर्यंत म्हणजे टी कमी होत गेले. तर याप्रमाणे आपल्याला हे 7 नंबर मिळाले. त्यामधला डिफरन्स विचारला आपल्याला. तर डिफरन्स हा प्रमाणे आहे. तर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर -6 -4 -2 0 2 4 and 6. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल आहे एक्सरसाइज
7.1 मधलं an urn contain 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random. X denotes number of black ball drawn. काय म्हटलं let X denotes number of black ball drawn. What are possible values of X? आता आपण इथे अर्न घेऊया. इथे या अर्न मध्ये हे 5 रेड बॉल आहे आणि 2 व्हाईट बॉल आहे. सॉरी 2 ब्लॅक बॉल आहे. बी बी. रेड बॉल साठी आपण आर दाखवायच्या समजण्याकरता सोपे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे मिक्स केले आहे. या अर्न मध्ये एकूण 7 बॉल आहे. अँड अर्न कंटेन 5 रेड अँड 2 ब्लॅक बॉल. 2 balls are drawn at random. Solution: an urn contain 5 red and 2 black ball. टोटल झाले 7. यापैकी किती काढले? 2 काढले. and therefore 2 balls are drawn. ठीक आहे. Then the sum at random means कोणते असे मिक्स केले आहे आणि या 2 काढले. आपल्याला माहित आहे का कोणते आहे? तर नाही माहित आहे. मग एकतर रेड येईल किंवा ब्लॅक येईल, किंवा पहिला ब्लॅक येईल दुसरा रेड येईल, किंवा दोन्ही रेड येईल किंवा दोन्ही ब्लॅक येईल. इतक्या पॉसिबिलिटी राहतील. तर सॅम्पल स्प्लिट जो येईल S इज इक्वल टू, तर पहिला असेल दोन्ही बॉल हे रेड राहील आर आर, किंवा पहिला रेड तर दुसरा ब्लॅक असेल, किंवा पहिला ब्लॅक असेल तर दुसरा रेड असेल, किंवा दोन्हीही ब्लॅक असणार. ठीक आहे. तर हे याप्रमाणे आपण पॉसिबल इव्हेंट ज्या राहतील तर मिक्स केले आहे. यातून 2 बॉल काढले. 2 कोणते निघते माहित आहे का? एक तर रेड असेल किंवा ब्लॅक असेल, किंवा ब्लॅक असेल किंवा रेड असेल, किंवा दोन्हीही ब्लॅक असेल किंवा दोन्हीही रेड असेल. यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी राहू शकत नाही. ठीक आहे. मग त्यानंतर आपलं काय म्हटलंय? नाउ लेट X denotes the number of black ball. X denotes the number of black balls. मग आता इथे पहा, याच्यामध्ये ब्लॅकची संख्या किती आहे? काहीच नाही म्हणून 0. यामध्ये ब्लॅकची संख्या 1 रेड आहे 1 ब्लॅक आहे. ब्लॅकची संख्या 1 ब्लॅक बॉलची. यामध्ये 1 ब्लॅक आहे 1 रेड बॉल आहे, तर ब्लॅकची संख्या 1 आहे. यामध्ये पहिला ब्लॅक बॉल आहे दुसरा ब्लॅक बॉल आहे 2 आहे. म्हणजेच एक्सच्या पॉसिबल ज्या व्हॅल्यू राहतील आणि जे रिपीट झालं, आपण फायनाईट सेट मध्ये पाहतो की रिपीट झालेली संख्या एकदाच घ्यायची असते. काही 0 1 आणि 2. ब्लॅक बॉलची संख्या पहिल्यामध्ये 0, या 2 मध्ये 1 आणि इथे 2 असेल, तर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यू कोणत्या राहतील? 0 1 2. दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. These are the possible value of x. ठीक आहे. हे दुसरं एक्झाम्पल करू. चला आता हे 7.1 मधलं तिसरं एक्झाम्पल आहे. स्टेट व्हिच ऑफ द फॉलोइंग are not the probability mass function of a random variable. Give reason for your answer. तर यामध्ये 6 एक्झाम्पल आहे. 6 पैकी मी 3 लिहिले आहेत. 3 तुम्हाला होमवर्कसाठी घरी करायचे आहेत. ती पॅरलल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर काय दाखवा म्हणते? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शनच्या कंडिशन कोणत्या आहेत? की प्रोबॅबिलिटी i greater than 0 फॉर i is equal to 1 2 up to n पर्यंत. ठीक आहे. आणि समेशन ऑफ
I इज इक्वल टू 1 to n, pi इज इक्वल टू 1. या दोन कंडिशन जर ते सॅटिस्फाय करत असेल तर आपण दिलेलं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे आपण असं म्हणणार. ठीक आहे. तर आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय, सोल्युशन ऑफ 1. आता इथे पाहायचं आपल्याला, आपण चर्चा करताना अगदी आजच्या सुरुवातीच्या पिरियडला चर्चा केली होती की खालची प्रोबॅबिलिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्ह नसायला पाहिजे, मायनस नसायला पाहिजे. जर प्रोबॅबिलिटी जर निगेटिव्ह असेल तर ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन राहणार नाही. म्हणजे आपण दुसरं एक्झाम्पल आपण ताबडतोब सांगू शकतो की प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह आहे, दिस फंक्शन इज नॉट ए प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके. तर आपण पहिलं एक्झाम्पल पाहणार याच्यामध्ये. हिअर पी आय ग्रेटर दॅन 0. पी आय मीन्स प्रोबॅबिलिटी किती आहे, 0 साठी 0.4, 1 साठी 0.4, 2 साठी 0.2 आणि तीनही व्हॅल्यू ह्या अगदी पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच पहिली कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली, पी आय ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल, हा सिम्बॉल फॉर ऑल, आय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0, 1 आणि 2 करता सगळ्या करता ही व्हॅल्यू काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे पहिली कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली. आता दुसरी, अँड समेशन ऑफ पी आय, समेशन ऑफ पी आय, आयची व्हॅल्यू कुठून कुठेपर्यंत आहे, आय इक्वल टू 0 to 2. नाउ दिस कॅन बी रिटन ॲज P0 प्लस P1 प्लस P2, P0 प्लस P1 प्लस P2. किंवा यालाच आपण ऑर मध्ये असं पण लिहू शकतो. दुसरा सिंबल होता समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0 to 2, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x इज इक्वल टू काय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0, x ची पहिली व्हॅल्यू 0 आहे, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2. असं पण आपण लिहू शकतो. सिंबल आहे देखील, तुम्ही यामध्ये लिहिलं तरी चालेल, यामध्ये लिहिलं तरी चालेल. इथे काही x इक्वल टू 0 घेतला आपण तर ही व्हॅल्यू, x इक्वल टू 1 घेतलं तर ही व्हॅल्यू, x इक्वल टू 2 घेतलं तर ही व्हॅल्यू येणार. म्हणजे आपण पहिलं घेतलं तरी चालेल, दुसरं घेतलं तरी चालेल. आणि समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0 to 2 पी आय इज इक्वल टू, इथे ठेवले आपण P0 ची व्हॅल्यू 0.4, त्याला मी ब्रॅकेटमध्ये लिहून टाकलं. ठीक आहे. असं लिहिलं असेल तरी चालेल आणि असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. प्लस त्यानंतर P1 ची व्हॅल्यू 0.4 प्लस P2 ची व्हॅल्यू 0.2. टोटल केलं आपण तर 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2 याची बेरीज येईल ही 1. आणि therefore summation of I is equal to 0 to 2, pi is equal to 1. pi greater than 0 पण आलं आणि summation of pi is equal to 1 पण आलं. From this data, the given function is a probability mass function and hence त्याला काय लिहिणार आपण, is a and hence therefore यालाच आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पण म्हणू शकतो. आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, हे पण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. जे टेबलच्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे, टेबलच्या फॉर्म मध्ये आपण कुठून लिहिलं, ऑर्डर पेअर वरून लिहिलं, म्हणजे ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. आणि therefore given distribution table is a probability mass function. तर इथे आपल्याला काय म्हटलं आहे, स्टेट व्हाईच ऑफ द फॉलोइंग ऑर नॉट द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आपल्याला 6 पैकी पाहायचे होते की कोणते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नाही म्हणून, पण आपण हे सोडवू शकतो. एक्झाम्पल विचारलं जाईल तुम्हाला 2 मार्काला की दिलेलं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे की नाही ते पहा. तर याप्रमाणे आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं, दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण यामधलं. दुसरं एक्झाम्पल आहे सोल्युशन ऑफ 2. काय म्हटलं ते, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू, जे आपण सिंबॉलिक फॉर्म्युला मध्ये लिहितो, x इक्वल टू 3
त्यासाठी किती दिलंय 0 साठी 0.1, 1 साठी 0.5, 2 साठी 0.2, 3 साठी -0.1 आहे, 4 साठी 0.2. आपण याला का बरं पॉइंट आउट केलं? प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह आहे म्हणून. ठीक आहे. तर सिन्स प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 3 is equal to -0.1, this value is less than 0 and hence the given data is not a probability mass function. कुठलंही कॅल्क्युलेशन करायचं नाही त्याच्यामध्ये. and hence given distribution table is not a probability mass function. Is not a probability mass function. ठीक आहे. तिसरा आहे सोल्युशन ऑफ फिफ्थ. पाचव्याचं सोल्युशन. तर इथे आपल्याला आता सिम्बॉल आपण म्हटलं होतं की रॅन्डम व्हेरिएबल इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर एक्स किंवा वाय किंवा झेड. कन्फ्युज नाही व्हायचं. कॅपिटल लेटर डिनोट केलाय वाय आले त्याच्याऐवजी. ठीक आहे. तर इथे आपण हिअर पी आय कसं आहे तर याची इक्वलन्सी 0.6 पॉझिटिव्ह आहे, 0.1 पॉझिटिव्ह आहे, 0.2 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह आहे. पी आय ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल आय इज इक्वल टू कुठून आहे -1 पासून तर 1 पर्यंत. म्हणजे -1, 0 आणि 1 करता प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह आहे. वरतं निगेटिव्ह असेल चालेल, काही फरक पडणार नाही, पण खाली निगेटिव्ह नाही पाहिजे. खाली निगेटिव्ह असेल तर समजून जायचं की प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नाही. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ आय ग्रेटर दॅन 0 सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. अँड दुसरी समेशन ऑफ आय इज इक्वल टू कुठून आहे -1 पासून आय इज इक्वल टू -1, 0 to 1 पर्यंत कंटिन्यू आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ आय इज इक्वल टू काय लिहिणार आपण इथे माहिती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ -1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3. या व्हॅल्यू म्हणजे कशाच्या आहेत P1, P2, P3. या व्हॅल्यू म्हणजे होत्या P1, P2, P3, P4, P5. या व्हॅल्यू कशाच्या होत्या P1, P2, P3. ओके. तर P1 प्लस P2 प्लस P3. P1 पाच किती तर 0.6 प्लस P2 0.1 प्लस P3 0.2. याची जर आपण बेरीज केली तर 0.6 प्लस 0.1 प्लस 0.2, 0.6 प्लस 0.1 0.7 प्लस 0.2 that is 0.9 is not equal to 1. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी 1 आलेली नाही. म्हणजे काय म्हणू आपण and hence given distribution table is not a probability mass function. तर याप्रमाणे आपण पहिलं, दुसरं आणि पाचवं पाहिलं. तर थर्ड, त्यानंतर फोर्थ आणि 6 हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी घरी करायचे आहे. इथे मी तुम्हाला दाखवतो इथे की या टेबल मधील हे एक्झाम्पल आहे 3, 4 आणि 6. ठीक आहे. तर यामधलं पार्ट तिसरं जे होतं ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. तिसऱ्याचा आन्सर आन्सर ऑफ 3 प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. द गिव्हन डिस्ट्रीब्युशन टेबल इज ए प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. कारण सगळ्या प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि त्याची बेरीज पण 1 येते. चौथा आहे की 3 आणि 2 5 आणि 4 9. तर चौथं एक्झाम्पल is not probability mass function, is not probability mass function. खालच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 येत नाही. त्यानंतर 6वा आहे 3 आणि 4 7 आणि 3 10. तर 6वा होतं समजा इथे
टेबल जो आहे 6व्याचा टेबल x px 0 करता 0.3 -1 करता 0.4 आणि -2 करता 0.3 वरच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर चालेल. तर प्रोबॅबिलिटी सगळ्या प्रोबॅबिलिटी कशा आहे पॉझिटिव्ह आहे. पहिली कंडिशन तो सॅटिस्फाय करतो की पी आय ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल आय इज इक्वल टू 0 -1 -2 आणि या सगळ्याची जर बेरीज 0.3 प्लस 0.4 दॅट इज 0.7 प्लस 0.3 दॅट इज 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ आय 1 मिळते. म्हणजेच आपण म्हणू शकतो गिव्हन डिस्ट्रीब्युशन टेबल इज ए प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. तर याप्रमाणे तिसरं चौथं आणि 6वं एक्झाम्पल घरी करून पाहायचं त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यानंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया. थँक्यू.